इयत्ता 6वी या पुस्तकातील पाठ 11वा मीनूचा जलप्रवास. एक होती नदी. तिच्यात होते खूप खूप पाणी. निळे निळे, थंडगार व स्वच्छ. इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची. गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशांच्या समूहात राहायची मीनू मासळी. मीनू होती इवलीची, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटाएवढी. रुपेरी कल्ल्यांची. इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे. तिला क्षणभरही नजरेआड होऊ द्यायचे नाहीत. पण मीनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. ती आईला विचारायची, आई, एवढं पाणी रोज कुठे जातं? आई म्हणायची, मीनू, पुढे मोठा समुद्र आहे, त्यात जातं. आई, समुद्र केवढा असतो? मीनू विचारी. मला माहित नाही बाळ, आई म्हणायची. मीनू मधून मधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरे समुद्र? रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही. असे केले तर तो समुद्रच बघून आलो तर? आनंदाने तिने टुणकून उडीच मारली. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले. पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मीनूही गिरक्या घेत निघाली. खूप वेळ ती अशीच पोहत होती. मीनूने हळूच तोंड उघडले. थू थू, सगळे खारट पाणी. अय्या, म्हणजे समुद्र समुद्र म्हणतात तो आला की. बाप रे, केवढा लांब पर्यंत पसरलेला आहे. नजर सुद्धा पोहोचत नाही इतक्या लांब. चला, थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. मीनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या. त्यातील एका खडकावर फुलेच फुले फुलली होती. नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी. मीनूला गंमत वाटली. ती हळूच पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले. किती छान रंग होते त्यांचे. इतक्यात तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मीनूला क्षणभर हसूच आले. कोण तुम्ही? तिने विचारले. पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. एवढ्यात तळाकडून आवाज आला. त्याचं नाव घोड मासा, समुद्र घोडा. आवाजाच्या रोखाने मीनूने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. मीनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोहोचली व म्हणाली, कासव दादा, तुम्ही इकडं कधी आलात? मी तर इथेच राहतो, ते म्हणाले. नाहीच मुळी, आमच्या नदीतही एक छान छान कासव दादा आहेत. ते वेगळे, मी समुद्रात राहतो. पण तू इकडं का आलीस? इथे तर पावला पावलांवर संकट उभी आहेत. बघितलंस किती चित्रविचित्र मासे फिरतात? इकडून तिकडे तो 8 हात असलेला अष्टभुज मासा, तो कसा उलटा चालतोय बघितलंस का? पाण्याच्या चुळा भरत हळूहळू मागे सरकतो. आपल्या 8 हातांनी मासे, खेकडे पकडून खातो. पाण्यात उतरणारी माणसं सुद्धा याला घाबरतात बरं का. पण कासव दादा, इथे तर तळाला नदीसारखेच शंख शिंपले पडलेले आहेत. पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते? इथं या 2 शिंपल्यांच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का. त्याला चालायचं असलं की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो. हा अगदी मासाचा गोळा असतो, गोळा. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. तरी बोचणं काही संपतच नाही. हा आपला तसाच गुंडाळत राहतो. मग त्यातून छानदार मोती तयार होतो. इथे तळापर्यंत कधी कधी माणसं येतात. शिंपले उचलून घेऊन जातात. इतक्यात
त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. आता मात्र मीनूची घाबरगुंडी उडाली. पळत जाऊन ती कासवदादाजवळ उभी राहिली. घाबरू नकोस, हा तर खेकडा. याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे. त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला 6 तर कधी 8 पायही असतात. तरी पण बेट्याला सरळ चालता येत नाही. तोंडाजवळ 2 नांग्या असतात. त्यामुळे त्याचं संरक्षणही होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतं. आता तू माझ्या बरोबर चल. आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. तिथे खूप अंधार असेल. कारण इतक्या खोलवर प्रकाश पोहोचत नाही. तिथे प्रचंड आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. चल, येतेच गंमत बघायला? नको रे बाबा, मीनू घाबरून मीनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचंय. कासवदादा हसून तिच्याबरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत आणून सोडले. आहाहा, नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. तिने 2-3 चुळा भरल्या. खारट तोंड स्वच्छ धुतले गेले. कासवदादा, चला ना माझ्या बरोबर, तिने आग्रह केला. नको मीनू, जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही. बर, येतो मी. तू मात्र आता घरीच जा हा. वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले. मीनूला क्षणभर वाईट वाटले. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. त्या कधी एकदा आईला सांगेन असे तिला झाले होते. पाठाच्या लेखिका आहेत विनया साठे. बघा, या पाठामध्ये नदीमध्ये राहणारी, नदी आणि समुद्रातील फरक आपल्याला माहिती आहे. नदीचं पाणी हे गोड असतं आणि समुद्राचं पाणी खारट असतं. नदीचं पाणी वाहत जाऊन शेवटी समुद्राला मिळतं. नदीच्या पाण्यामध्ये जशी जीवसृष्टी असते तशीच समुद्राच्या पाण्यातही जीवसृष्टी असते. पण दोन्हीमध्येही प्रचंड फरक आहे. जसे नदीमध्ये मासे असतात तसेच समुद्राच्या पाण्यातही मासे असतात. मग या पाठामध्ये अशाच एका छोट्याशा मासोळीचा जलप्रवास आपल्याला सांगितलेला आहे. तर नदीच्या पाण्यामध्ये राहणारी मीनू नावाची ही एक छोटीशी मासोळी आहे. या मीनू मासोळीला समुद्र पाहायचा असतो. तिच्या मनात नेहमी प्रश्न पडतात की रोज नदीचं पाणी जिथे जातं तो समुद्र किती मोठा असेल. आणि एक दिवस तिची ही इच्छा पूर्ण होते. खूप मुसळधार पाऊस पडू लागतो आणि जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहत येतात. त्यामुळे त्या माती मिश्रित पाण्यामुळे नदीचे पाणी गढूळ होते आणि त्या दिवशी मीनूची आणि तिच्या आईची चुकामुक होते आणि गिरक्या घेत 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 मीनू समुद्रात जाऊन पोहोचते. समुद्रात गेल्यानंतर तिला त्या पाण्याच्या स्पर्शावरूनच कळतं की हा समुद्र आहे. मग ती विचार करते की आलोच आहोत तर पाहून घेऊयात आणि नंतर थोड्या वेळाने परत जाऊया. मग सगळ्यात पहिले तिला दिसतो तो घोड मासा, म्हणजेच समुद्र घोडा. मग मीनूला या माशाकडे पाहून फार हसू येतं. तिला तो विचित्र मासा पाहून फार हसू येतं. कारण या माशाचं तोंड घोड्यासारखं होतं आणि त्याच्या पोटाला एक पिशवी होती ज्यात त्याची पिल्ले बसलेली होती. आणि हा विचित्र मासा पाहून मीनूला हसू आले आणि तिने त्याला नाव विचारलं. आणि तिने नाव विचारताच तळाकडून एक आवाज आला. मीनूने त्या आवाजाच्या दिशेने पाहिले तर ते होते कासवदादा. मग तिला वाटले की नदीतले कासव इथे कधी आले. तेव्हा कासवदादांनी सांगितलं की मी इथेच असतो. नदीतले कासव वेगळे आणि समुद्रातले कासव वेगळे. नदीतले कासव हे आकाराने लहान असते तर समुद्रातले कासव हे आकाराने प्रचंड मोठे असते. या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की ही मीनू मासोळी आहे. गिरक्या खात खात, गिरक्या घेत घेत ती पाण्यासोबत वाहून जात आहे. मुसळधार पाऊस पडत आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतो आहे तो आहे समुद्र. ही समुद्रातली जीवसृष्टी. बघा, समुद्रामध्ये हा जो पाठामध्ये वर्णन केलेला आहे तो घोड मासा, हे समुद्रातील कासवदादा, ही मीनू मासोळी, हा अष्टभुज मासा आणि हे इतर छोटे छोटे मासे. ह्या पाण्यातल्या वनस्पती हे शिंपले ज्यामध्ये मोती तयार होतो.
या पाठामध्ये शिंपल्यामध्ये मोती तयार होण्याचा क्रम सुद्धा सांगितलेला आहे. नदीच्या शिंपल्यामध्ये मोती तयार होत नाही, तर समुद्राच्याच शिंपल्यांमध्ये मोती तयार होत असतो. मग या पाठामध्ये मीनूला कोण कोण भेटले, तर सर्वात प्रथम मीनूला भेटला तो घोड मासा. दुसऱ्यांदा मीनूला भेटलं दुसरा प्राणी जो आहे तो आहे कासवदादा. आणि कासवदादांनी नंतर तिला इतर प्राणी दाखवायला सुरुवात केली. मग कासवदादांनी दाखवला तो अष्टभुज मासा. याला 8 हात असतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑक्टोपस असं म्हणतो. तर पाण्यात उतरणारी माणसं सुद्धा याला घाबरतात अशी माहिती कासवदादांनी मीनूला दिली. मग त्यांनी शिंपल्याबद्दल माहिती सांगितली. नंतर मीनू आणि कासवदादांच्या मधून एक तिरका चालत प्राणी गेला, त्याचं नाव होतं खेकडा. मग कासवदादांनी खेकड्याबद्दलही मीनूला माहिती सांगितली. मग कासवदादांनी जेव्हा तिला विचारलं की आता आपण समुद्रात खोल जाऊ, तिथे खूप अंधार असतो, तेव्हा मीनू घाबरली आणि म्हणाली की नको, मला माझ्या आईकडे जायचे आहे. मग कासवदादांनी सुरक्षितपणे तिला पुन्हा नदीत आणून सोडले. असा हा छानसा असा पाठ आहे. या पाठाचा स्वाध्याय आपण पाहूया. 1 ते 2 वाक्यात उत्तरे. मीनू मासोळी कुठे राहायची? मीनू मासोळी माशांच्या समूहात राहायची. किंवा दुसरं उत्तर असेल, मीनू मासोळी नदीत माशांच्या समूहात राहायची. मीनूला समुद्र का बघायचा होता? मीनूला सतत उत्सुकता असायची की नदीचे पाणी रोज कुठे जातं. तेव्हा आई म्हणायची समुद्रात जातं. तेव्हा तो समुद्र कसा असेल, तो केवढा असेल, हे जाणून घेण्यासाठी तिला समुद्र बघायचा होता. नदीचे पाणी गढूळ का झाले? उत्तर, मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे पाण्याचे लोंढे वाहू लागले व त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले. खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? खडकावर फुललेली फुले लाल, गुलाबी, अंजिरी अशा विविध रंगांची होती. समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? समुद्राच्या तळाशी सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने समुद्राच्या तळाशी खोलवर अंधार असतो. 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे? उत्तर, नदीत खूप खूप पाणी होते. ते पाणी निळे निळे, थंडगार व स्वच्छ होते. इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. असे लेखिकेने नदीचे वर्णन केले आहे. मीनूची व आईची चुकामुक का झाली? उत्तर, एक दिवस मुसळधार पाऊस पडला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. त्या गढूळ पाण्यामुळे मासे बावरून एकमेकांना शोधू लागले, पण गढूळ पाण्यामुळे कोणीच कोणाला दिसेना. या वेगाने वाहणाऱ्या गढूळ पाण्यामुळे मीनूची व आईची चुकामुक झाली. घोड मासा पाहून मीनूला हसू का आले? तर घोड मासा हा विचित्र होता. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती आणि त्या पिशवीत छोटी छोटी पिल्ले बसलेली पाहून मीनूला हसू आले. कोण कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा. समुद्र समुद्र म्हणतात, तो आला की. मीनूने जेव्हा हळूच तोंड उघडले तेव्हा समुद्राचे खारट पाणी तिच्या तोंडात गेले. तेव्हा ती स्वतःलाच म्हणाली. त्याचं नाव घोड मासा, समुद्र घोडा. हे वाक्य जेव्हा समुद्राच्या पाण्यात मीनूची एका विचित्र माशाशी टक्कर झाली तेव्हा पाण्याच्या तळाकडून कासव मीनूला म्हणाले, घाबरू नकोस, हा तर खेकडा. हे वाक्य कासव व मीनू यांच्यात जेव्हा बोलणे चालू होते तेव्हा त्यांच्यामधून एक प्राणी तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मीनूकडे पाहत होता. तेव्हा ती घाबरली. तिची भीती दूर करताना कासव मीनूला म्हणाले, कासव दादा, चला ना माझ्या बरोबर. मीनू आपल्या आईकडे पुन्हा नदीच्या दिशेने निघाली तेव्हा मीनू कासवाला म्हणाली. प्रश्न 4. शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो? क्रियाक्रमाने लिहा. 1. नदीतील शंख शिंपल्यात एक छोटासा किडा असतो. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो. 3. मग त्यातूनच पुढे छानदार मोती तयार होतो. प्रश्न 5. 4 ते 5 ओळीत वर्णन करा. घोड मासा हा विचित्र मासा आहे. त्याचे तोंड इतर माशांसारखे नसते. त्याचे तोंड घोड्यासारखे असते. त्याच्या तोंडाला पिशवी असते. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली असतात. खेकडा आपल्या पायांनी तिरका चालतो. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी पाहतो.
त्याच्या पाठीवर कासवासारखेच कठीण कवच असते, त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला 6 तर कधी 8 पायही असतात. त्यांच्या तोंडाजवळ 2 नांग्या असतात, त्यामुळे त्याचं संरक्षण होतं व त्याला भक्ष्यही पकडता येते. प्रश्न 6. इवलीशी यासारखे आणखी शब्द लिहा. लहानशी, कोवळीची, छानशी, सानुलीशी. प्रश्न 7 समानार्थी शब्द. इथं अगोदर जोड्या लावलेल्या आहेत. लांब, दूर, प्रचंड, मोठे, उष्ण, गरम, लहान, इवली. प्रश्न 7 विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या. इथे आधीपासूनच जोड्या लावलेल्या आहेत. पुढे विरुद्ध मागे, प्रकाश विरुद्ध अंधार, मऊ विरुद्ध टणक, मोठे विरुद्ध लहान. प्रश्न 8 योग्य जोड्या जुळवा. या जोड्या आहेत नाम आणि विशेषणांच्या. नाम आहे मीनू आणि मीनूसाठी आलेलं विशेषण आहे इवलीशी. पाणी या नामासाठी आलेलं विशेषण आहे खारट. डोळे या नामासाठी आलेलं विशेषण आहे बटबटीत. पाऊस या नामासाठी आलेलं विशेषण आहे मुसळधार. धन्यवाद.